आओ हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी ब्लॉगची सुरुवातच दुकानातून केली आहे. तर आत्ता मला आहे ना घरी जायचं आहे. तर 2:30 वाजलेत आणि श्रवणची स्कूल आहे ना 3ला सुटते. तर त्याला आहे ना स्कूलला घ्यायला जायचं आहे. तर व्हॅन पाहिली होती आम्ही. तर काल तो व्हॅननीच गेला, पण 1 तास आधी घ्यायला आले आणि 1-1.5 तास नंतर सोडते. तर 10 मिनिटाच्या अंतरावर स्कूल आहे म्हटलं. 2-2.5 घंटे त्याच्या असे स्कूलमधून जातेत व्हायला. तर आवनी आहे त्याच्यासोबत. तर जाताना आवनीच्या पप्पांनी सोडलं होतं, म्हटलं आता आम्ही घेऊन येत होतं. तर जायचं आहे मग मला 3 वाजता आणायला आणि त्याच्यानंतर त्यांना शूज घ्यायचे श्रवणला. तर तिकडं पण जायचं आहे आम्हाला. आणि आम्ही जेव्हा स्कूल सुटल्यानंतर लगेच भिंगारला गेलो होतो. तर त्यांचे बुक आहे ना भिंगारमध्येच मिळतात. तर अभिला काही बुक भिंगारमध्येच मिळाले होते ते आणि काही स्कूलमध्ये. तर गेलो त्यावेळेस इतकं ऊन होतं आणि येताना खूपच आभाळ आलं होतं. आणि श्रवण पुढे ना एवढ्या बॅग मांडल्या ना तरीसुद्धा श्रवणला काही पसंत पडली नव्हती. नंतर बस त्याला म्हटलं आता ही घे. तर त्याने बॅग घेतली आणि पाऊचला पण तसंच केलं. पाऊच म्हणायचे आम्हाला प्लेनच पाहिजे आणि एवढे पाऊच असून पण त्यांना आहे ना तिथं पटलेच नाही. तर पाऊच दुसऱ्या शॉपमध्ये गेलो. नंतर आम्ही पाऊच पाहिला. तर शिवांशला पाहत होतं पाऊच. तर प्रियंका म्हटली नको अजून त्याचा आहे चांगलाच आहे. आणि त्याला काही घेतलं नाही आज शॉपमध्ये. आणि तिकडून कॉल आल्यावर म्हणायचं मला क्रेन घ्यायचं आहे. आणि नंतर श्रवणला हे पाऊच पटलं आणि मग त्याने ना हेच घेतलं होतं पाऊच. आणि जाताना पहा खूपच असं आहे ना आभाळात आलं होतं. आणि वातावरण खूपच छान वाटत होतं पहा. क्लायमेट आणि सगळीकडून झाडं आहेत भिंगारला जाताना. तर खूप छान वाटत होतं येताना. आणि मध्येच बेलेश्वर चौकात आहे ना यांना पाणीपुरी जे आहे ना गाड्या दिसल्या तर म्हटल्या आता पाणीपुरी खायची. तर एका ठिकाणी थांबून आहे ना आम्ही पाणीपुरी खाल्ली. आणि पाणीपुरी खातानीच 1-2 थेंब पडायला लागले. म्हटलं आता जर पाऊस आला तर रस्त्यानेच भिजू. त्याच्यामुळं घाई जायचं होतं. आणि येताना मला आहे ना अभिला आहे ना क्लासला सोडायचं होतं. पण काय झालं येताना खायदान पण सुटायला लागलं होतं आणि क्लायमेट पहा सगळीकडून बदललं होतं. म्हटलं नको परत त्याला घ्यायला यायचं 1 तासातच. मग म्हटलं नाही नको आता. आवडलं का? किती वेळ तर पाऊसच आवडत नव्हते. चांगलं आहे. आता शिवाय रडल ना. अरे व्हिडिओ काढायसाठी हा दर घ्यायच हे म्हण मला दुसरं पाहून घेतले. अभि दादाच आहे ना. अभि दुसरा कलर का नाही घेतला रे तू? श्रवणला तर बॅग किती वेळ आवडत नव्हती. काय होतं रे बॅगेत?
मी आणले आ त्याच्यात मी उन्हा कार्ड आणले मदत कर त्याला कशाला आणले आणि तिथं ते 6 हे असते स्कॅनर त्याच्यामुळे कोणा काही चोरी तरी केलं तरी कशी दिसत नाही ते असं दे ठेवून आता किती वर्ष जाईल 1-2 महिने 1-2 महिने गॅरंटी नाही पण मॅक्झिमम अभि येताना काय म्हटलं आपल्याला 10 वर्ष जाईल 10वी पर्यंत जाईल आता तू 7वीला आहे 7वी अरे दादा मम्मी अरे आता सगळी श्रवणची शॉपिंग झालेली आहे स्कूलची आणि आता तो खूप खुश आहे तर त्याच्यानंतर घरी सोडला आणि आमच्याकडं काही वातावरण नव्हतं पावसाचं तर त्याच्यानंतर मी आणि काकूईना भाजीला गेलो होतं आणि भाजीपाला घेतला आणि जांभूळ पण छान होते तर जांभूळ पण आणले आणि ज्या त्या सीजनमध्ये जे तेच फळं खायला चांगले वाटते तर मस्त होते जांभळ तर जांभळ घेतले आणि मग निघालं होतं तर भाजीपाला पण झाला होता घेऊन तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मला पाहता